आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपल्या किचन मध्ये आलेली आहे अनुराधा. तुझं इथे मनापासून स्वागत आहे. आणि तू काय बनवणार आहेस? मी मुर्ग अचारी फोरणी. मुर्ग अचारी फोरणी. चला आता आपण साहित्याकडे जाऊया. साहित्य काय आता मला सांगते? साहित्य कांदा, ओके, नंतर टोमॅटो, हे आपल्याला चिकन बोनलेस घेतलंय आपण. ओके. त्याच्यानंतर आचार, लोणच्याचा खार आहे तो फ्लेवरसाठी म्हणून, आणि मेथी दाणे, नंतर जिंजर गार्लिक पेस्ट आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली, कांद्याचं बी आहे, ह्याला कलौंजी पण म्हणतात, आणि बडीशोप आहे, जिरं, मोहरी, नंतर हिंग, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, जरा रंगाला आपण ॲज युजल घालतो तशी. हा लोणच्याचा मसाला आहे आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं कृती? पहिली तेल घेतलेलं आहे आपण. ओके. आता आपण कांदा घ्यायचा आहे तेलामध्ये. आपल्याला हा जरा गुलाबी सर करून घ्यायचा. हो. अनुराधा कांदा परतवते तो थोडासा गुलाबी झालेला आहे, म्हणजे त्याचा थोडासा फेब्रुवारी झालेला आहे. आता पुढे काय करायचं मला सांग? आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकूया. हिंग फोडणीत शक्यतो अवॉइड करावा, म्हणजे तो जर तेल विल गरम असेल तर तो जळायची शक्यता असते. ओके. पण आता 4-5 महिने झाले तुम्ही एकमेकांना ओळखताय. हो, बरोबर आहे. या 4-5 महिन्यात तुला काय गिफ्ट दिली त्याने? कारण साधारणपणे अपेक्षा असते आणि आवश्यक असतंच ते. नाही का? आत्ता जस्ट पाडव्याला दिवाळीला त्यांनी मला एक छान ड्रेस मटेरियल दिलेलं आहे, आणि बाकी मध्ये मध्ये छोटे छोटे गिफ्ट चालूच राहतं सगळं. छोटे छोटे म्हणजे काय? पण आम्हाला कळायला म्हणजे अंगठी दिली आहे काही? नाही तसं काही नाही. कानात इयरिंग्स दिलेत त्यांनी, 2दा इयरिंग्स वगैरे दिले. 2दा दिलेत का? एकदा हरवली वाटतं पहिली. नाही, त्याला आवडलं की तो घेतो. आपण ह्याच्यामध्ये आता जिंजर गार्लिक पेस्ट घालूया. किती घालू? थोडीशी, बस. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. किती घालू? टोमॅटो अर्धाच, जास्त नको, बस. आता आपण मसाले घालूया ह्याच्यात. पहिले लाल तिखट, रामदेव, हे रंगासाठी आहे. ओके. लोणचं मसाला आपण घालूया व्यवस्थित, साधारणपणे अजून थोडासा चालेल, बस. थोडं पाणी घालूया आपण ह्याच्यात, बस. मीठ घालून घेऊया थोडंसं, बस. कारण मसाल्याला पण असतं आणि लोणच्याला पण थोडंसं. हो, थोडं झाकण ठेवूया आपण. 2 मिनिटाचं झाकण. हो. ओके. आता आपल्याला चिकन टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. ओके. झालं आपलं? हो. आहा, काय दिसतंय बघ ते, फर्स्ट क्लास. आता ह्याच्यामध्ये आपण लोणच्याचा खार टाकूया. मस्त झालेलं आहे. ओके, आता काय करायचं? आता आपल्याला फोडणी करायची. मेथी दाणे, त्याच्यानंतर बडीशोप घेऊया, मोहरी, कांद्याचं बी, आणि लास्टली जिरं. हे फोडणी टाकली. आता हे आपण ओपन करून बघूया थोडंसं. हे आता झालंय. मुख्य म्हणजे हे काय आचारी असल्यामुळे त्याला छान असं एक वरती तेलाचा तवंग आला की मग ते छान लागतं. हे आता झालंय. हो, झालं. आता आपण फक्त थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावरती टाकूया. गॅस बंद करून. हो, चालेल. क्या बात आहे. चला ह्याची तयारी करा. पण तत्पूर्वी मला तुला एक गोष्ट गंमत सांगायची अशी की देवेंद्रला ना हनीमूनला न्यूझीलंडला जायचं आहे. ते फक्त लक्षात ठेव, म्हणजे एकदम नको इथेच जाऊ आपण चिंचपोकलीला वगैरे असं म्हणू नको. फसकन तो तोंडावरच पडेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मुर्ग अचारी फोडणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, बोनलेस चिकनचे तुकडे, मेथीचे दाणे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कलौंजी, बडीशेप, जिरं, मोहरी, हिंग, काश्मीरी तिखट, लोणच्याचा मसाला आणि चवीनुसार मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिंग, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, काश्मीरी तिखट, लोणच्याचा मसाला आणि मीठ घालून मिश्रण परतून एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पाणी आणि बोनलेस चिकनचे तुकडे घालून ते वाफवून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथी दाणा, बडीशेप, मोहरी,
कलौंजी आणि जिऱ्याची फोडणी करून ही फोडणी चिकनच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यावी. थोडा वेळ वाफवून डिश सर्व्ह करावी.